या पीडित महिलेची तक्रार अशी आहे की हा जो सोकॉल्ड महाराज आहे हा सोशल मीडियाच्या मार्फत याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यावरती 2023 मध्ये त्याने पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी सर्वप्रथम तिच्यावरती चुकीच्या पद्धतीने अत्याचार केला। तदनंतर मानसिकदृष्ट्या तिला वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करून टॉर्चर करून तिच्या तो संपर्कात राहिला। वेगवेगळी आश्वासनं दिली गेली, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा वसई या ठिकाणी 2025 मध्ये पुन्हा याच सगळ्या बाबींचा गैरफायदा घेत तिच्यावरती अत्याचार करण्यात आला। या सगळ्या प्रकरणाबाबत ज्यावेळी खरोखर जाणीव झाली की अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावेळी ही पीडित महिला ही वसईमधील पोलीस स्टेशन येथे पोहोचली आणि तिने या सगळ्या घटनेबाबत त्या ठिकाणी तक्रार नोंदवली। सदर गुन्हा हा 0 नंबरने तिथे दाखल आहे आणि तो पुणे शहर या ठिकाणी ट्रान्सफर करून पुणे शहरच्या हडपसर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी ऋषिकेश वैद्य हा तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो। याचा शोध घेतला जात आहे। जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत। आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत। सर, फिर्यादीमध्ये जे म्हटलं गेलंय की मी कोणाचा तरी अवतार आहे, तर फिर्यादीने कोणाचा अवतार आहे असं सांगितलं तर महाराज संबंधित आरोपी ऋषिकेश वैद्य हा या पीडितेच्या म्हणण्याप्रमाणे मी महादेवाचा भक्त आहे आणि त्याचा अंश आहे आणि अशा पद्धतीने माझ्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवू शकता याबाबत उल्लेख आहे। त्यांनी त्या पद्धतीने या सगळ्या भूलथापा करण्यासाठी अशा पद्धतीने भाविकांच्या भावनांचा वापर केलेला आहे।